राज्याचे पर्यटन आणि खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. आज सकाळी त्यांनी पर्यटन आणि खनिकर्म विभागाचा आढावा घेतला. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. कोल्हापुरात येणाऱ्या पर्यटकांनी जिल्ह्यातील अनेक ठिकाणं पाहावीत यासाठी श्री अंबाबाई देवी मंदिरासह परिसरातील किल्ले, गड यांना एकत्र करून टुरिस्ट सर्किटचा प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची माहिती दिली. याद्वारे श्री ज्योतिबा डोंगर, पन्हाळगड आणि दाजीपूर अभयारण्य एकत्र जोडण्यात येणार आहे. शिवाय राज्यात 5 ठिकाणी नमो पर्यटन सुविधा केंद्राद्वारे पर्यटकांना सुविधा देण्याचा आपला प्रयत्न असणार आहे, असंही त्यांनी सांगितलं. राज्यात विविध गडांवर जे पर्यटक येतात त्यांना एकाच छताखाली सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी राज्यातील रायगड, शिवनेरी, प्रतापगड यासह अन्य 2 गडांवर नमो पर्यटन सुविधा केंद्राद्वारे पर्यटकांना सुविधा देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. प्रायोगिक तत्वावर असलेल्या या प्रकल्पासाठी सुमारे 25 कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासमोर याचं सादरीकरण करण्यात येईल. त्यांच्या मान्यतेनंतर हा प्रायोगिक प्रकल्प राबवण्यात येईल. त्याचबरोबर येत्या वर्षभरात ज्योतिबा डोंगरावर यात्री निवास उभारणार असल्याची ग्वाही मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.